पारू टिफिन सर्व्हिस इथेच आहे का? नमस्कार, पारू टिफिन सर्व्हिसेस. या ना दादा, या आत्या आत्या. या पारू पारू टिफिन सर्व्हिसेसच्या मालकीण. बाहेर मी बोर्ड पाहिला, तुमच्या इथे जेवणाची ऑर्डर घेतली जाते का? हो, एकदम बरोबर बोर्ड वाचलाय तुम्ही. आम्ही ऑर्डर्स घेतो आणि खरं तर आमचा बिझनेस जुनाच आहे. आता नवीन जागेत शिफ्ट झालाय ना, म्हणून आम्ही जरा उद्घाटन वगैरे केलं. वा वा, खूप अभिनंदन तुमचं. थँक्यू. ॲक्च्युली उद्या माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधारणतः 100 जणांच्या जेवणाची ऑर्डर मला द्यायची आहे. उद्या दुपारपर्यंत ती ऑर्डर आमच्या घरी तुम्ही पोचवू शकाल का? दादा, सगळ्यात आधी आमच्या सगळ्यांकडनं तुमच्या मुलाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू. तुमची ऑर्डर आम्ही घेऊ. फक्त तुमचा मेन्यू काय असेल तेवढं सांगा. हे बघा, माझ्या मुलांना सुरळीच्या वड्या खूप आवडतात, त्यामुळे तो इम्पॉर्टंट मेनू असेल. बर. त्याशिवाय चायनीजमध्ये नूडल, मंचुरियन, सूप हे असलं तर खूप बरं होईल. हां, आणि एक स्वीट डिश म्हणून बासुंदी किंवा गुलाबजाम ठेवली तर खूपच छान होईल. अगं पारू, हे पदार्थ किती कठीण आहेत ग. हो ना, आपण तर साधं जेवण बनवतो आणि हे पदार्थ आपण कधी केलेही नाहीयेत. कसं करणार आपण हे सगळं आता? मला येतं सगळं बनवायला. दादा, तुमची ऑर्डर कन्फर्म आहे. तुमच्या मुलाचा वाढदिवस एकदम छान होईल बघा. खूप खूप थँक्यू मॅडम. आणि हे तुमचं ॲडव्हान्स. दादा, तुमची ऑर्डर कन्फर्म झाली आहे. आता तुम्ही बिंदास घरी जा, कसलीच काळजी करू नका. आता आम्ही समध्या मिळून तयारीला लागतो. ओके मॅडम, तुम्हाला ॲड्रेस मी मोबाईलवर पाठवतो. येऊ मी? चालतो. थँक्यू, थँक्यू सो मच. पारू, खूप छान काम झालं बघ. आज उद्घाटन झालं आणि आपल्याला मोठी ऑर्डर पण मिळाली. पारू, खरं सांगू तर ही जागा आपल्याला खूप लकी आहे. आल्या आल्या आपल्याला ऑर्डर मिळाली. ताई, आपल्या पाठीमागं सगळ्यांचे आशीर्वाद आहेत ना, म्हणून हे शक्य होतंय. पारू, आता जोमाने कामाला लागा.